शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पावसाचा परिणाम या बारामतीच्या मार्केटमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भाजीपाल्याची आवक ही कमीच आपल्याला आज पाहायला मिळते। त्याचबरोबर हे जे आपल्याला भाजीपाला दिसतोय हा कालचा माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पावसाचे जास्त परिणाम आज आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतोय, हे बघू शकता। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर आपल्याला 5 पासून ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, काकडी बघू शकता, या ठिकाणी 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये काकडी आपल्याला 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। त्याचबरोबर कोहळा बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मित्रांनो, पावटा बघू शकता, या ठिकाणी 25 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय। या क्वालिटीमध्ये पावटा आपल्याला 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी घेवडा बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। या क्वालिटीमध्ये घेवडा आपल्याला 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर मित्रांनो, कारलं बघू शकता, या ठिकाणी 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर मित्रांनो, हिरवी मिरची बघू शकता, या ठिकाणी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, गावरान गवार बघू शकता, या ठिकाणी 150 ते 170 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये। शेतकरी मित्रांनो, वांग बघू शकता, या ठिकाणी 10 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला 10 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, भेंडी या ठिकाणी बघू शकता 15 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भेंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर फ्लावर कॅरेट या ठिकाणी बघू शकता तुम्ही 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये माल हे बघू शकता। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता मेथी आपल्याला 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला आज पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आलं बघू शकता, आल्याचे दर आज वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पावसाच्या वातावरणामुळे आल्याचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आलं बघू शकता तुम्ही 30 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला आलं पाहायला मिळतं। हे बघू शकता ह्या क्वालिटीमध्ये आलं। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। हे बघू शकता। एक रेट नाहीच की सांगत। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटो आपल्याला 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हां हां। आज मार्केटची परिस्थिती कशी आहे? आजच्या मार्केटची परिस्थिती तसं पाहिलं तर रात्रीपासून पाऊस चालू आहे। हां। आणि काल दिवसभर उघडीप असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल तुटला गेला आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये आवक आली परंतु दुसऱ्या दिवशी पाऊस नाही उघडला। आज रात्रभर पाऊस, अजून बी पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे पाऊस काय उघडला नाही। त्यामुळे येणारे व्यापारी, खरेदी करणारे व्यापारी ती काय आली नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा माल 70% मार्केटमध्ये आहे असा शिल्लक आहे आणि आज तर काही खपणारच नाही माल। आता ह्या मालाची उद्या काय असेल ते विक्री होईल, आज तर काय होणार नाही आज। त्यामुळे शेतकऱ्यांचं माल निम्म्याने भाव कमी आलं, व्यापारी झालं नाहीत पावसामुळे।
आणि जर आज जर माल नाही तुटला मार्केटमध्ये तर हा ये माल व्यवस्थित उद्या जाईल. तर शेतकऱ्यांनी माल तोडला आज आणि आजची आवक आणि उद्याची आवक हे सगळं मिळून जर मार्केटमध्ये डबल माल झाला आणि व्यापारी जर नाही आले तर अजून परिस्थिती उद्या ह्याच्यापेक्षा खराब होईल. शेतकऱ्यांचं कष्ट भरपूर आहे, त्यांचं लेबरसुद्धा खर्च आज निघणार नाही. पण पर्याय नाही या गोष्टीला, निसर्गाच्या पुढं कोणाचा चालत नाही.